रिद्धी, माझा सायन्सचा पेपर चांगला नव्हता गेला ना. आता माझा रँक घसरून जाईल. बघ ना, जयश आणि क्षितेज माझ्या पुढे जाणार, त्यांचाच रँक चांगला येणार. मला तर रिझल्टला जाणे वाटून राहिलं. असं थोडी असते. त्यांचा पण एखादा पेपर खराब गेला असेल ना. मग मग ते पण खाली घसरून जातील रँक मध्ये. माझे तर बा सगळेच पेपर गेले होते बा चांगले. ए प्लसच मिळणार मला. बघ ना दादा, मला ते ए प्लसच मिळणार. तुझ्या क्लासमध्ये कॉम्पिटिशनच नाही ना ग. तू छोटी आहे ना, छोट्यांमध्ये काय असतं. आणि कुठला तुमचा सिलेबस सुद्धा सोपं सोपं असतं तुम्हाला सगळं. आमच्या एवढं होऊन दाखव. माझ्या क्लासमध्ये जाशील ना, तेव्हा तर तुला काही कळणार पण नाही किती हार्ड असतं. मॅथ सायन्स, बापरे किती हार्ड असतं. तुला काही येणारही नाही. तुझं काय छोट छोट, आणि तुला कुठला रँक, कुठलं ए प्लस, ए हे काय. हे काही नसतं. छोट्या मुलांचं काही नसतं. टेन्शन मोठ्या मुलांना असतं ना. आम्हाला टेन्शन आहे. म्हणजे तुला काय वाटतं की तुझंच खूप हार्ड आहे का? आमचं किती हार्ड आहे म्हटलं. मला तर 4 पोयम पाठ करायचे होते. मग मी केले नाही का? आणि मला 1 2 ते 100 पर्यंत नाही, 2000 पर्यंत नाही, 200 पर्यंत 200 पर्यंत नंबर्स पण मला स्पेलिंग मध्ये पाठ करावं लागले. मग मी केलं नाही का? आमचं कुठलं इझी नसतं. आमचं पण हार्डच असतं. मी अभ्यास केला ना, म्हणून मला टेन्शन नाहीये. तू अभ्यास नाही केला ना, म्हणून आता रिझल्टच्या दिवशी तुला टेन्शन येऊन राहिलं. चल्ला मोठा म्हणते तुझं इझी इझी असतं. आमचं नसतं इझी, तुमचं इझी असतं. आमचं तर किती हार्ड असतं. जाणं ग, काही कळत नाही ना, काही नाही. नंबर्स पाठ करणे म्हणजे कुठलं ग? तुला काय माहितीये किती किती कठीण असतं आमचं ते. तू चुप बस बरं, जा बरं, मला खूप टेन्शन आलंय. स्वतःचा चांगला, आमचं नाही. आम्ही अभ्यास केला ते गेलं. मी किती अभ्यास केला ना, बघितलं ना. मी तर डोरेमॉनचे 3 एपिसोड सोडून दिले, बघितले नाही. मी मिस केले ना, ती मी बघितले ना. मग आता समर वेकेशन मध्ये बघितलं ना मी. एक्झाम मध्ये बघितलं का मी? मग मी टीव्ही पण नाही बघितला, कार्टून पण नाही बघितलं, काहीच नाही बघितलं होतं. मी फक्त अभ्यास केला होता, म्हणून माझे पेपर चांगले केले. म्हणून आमच्यात कॉम्पिटिशन नसतं. कोणी सांगितलं तुला? आरती आणि माझ्यात किती कॉम्पिटिशन आहे. झालंय का? चला ना रिझल्टला. काय चालू आहे इथं? जायचं नाही का? मी तिकडे हॉल मध्ये वाट पाहून राहिली. मम्मी, माझं थोडं पोटच दुखत आहे. मी नाही येत रिझल्टला. अरे पोट कसं दुखत आहे? आता तू नाश्ता केला ना? मग तू नाश्ता कशाला केला? तुला कळत नाही का आपलं पोट दुखत आहे, तर मग कशाला खायचं काही? काय झालं, पोट का दुखत आहे? काय माहिती मम्मी, सकाळपासूनच दुखून राहिलं थोडं थोडं, पण आता खूप जास्त दुखून राहिलं. खूपच जास्त दुखून राहिलं. नाही ग मम्मी, खोटं बोलतोय हा. याचं पोट नाही दुखत आहे. याचा रिझल्ट चांगला नाही लागणार आहे. हा फेल होणार आहे, फेल. म्हणून हा घाबरला आणि म्हणतो माझं पोट दुखते. खोटं खोटं. तुला माहितीये का? तुला माहितीये का? मम्मी बघ, चिमटा काढतोय मला. तेजस तू मॅड आहे का? तिला कशाला चिमटा काढतोय? नको मम्मी, माझं खूप जास्त पोट दुखत आहे. बरं काही होत नाही, आपण येत्या डॉक्टरला दाखवू. चल रिझल्टला जाऊया, उशीर होते ना मग. चला मग. मम्मी चल चल. मम्मी माझा फर्स्टच रँक येईल, नाहीतर मग ए प्लस तर मला मिळतोच. मला ए प्लसच मिळणार आहे. मम्मी तू मला काय घेऊन देशील ग माझा छान रिझल्ट लागला की? आजीला सांगते मी. आजी, ए आजी ग, आमचा रिझल्ट आहे. देव बाप्पा, माझा रिझल्ट चांगला लागू दे. मी तुझ्यासाठी पेढा आणीन. एक 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 पूर्ण पेढा मी तुला देईल. हा, माझा रिझल्ट चांगला लागू दे. आजी, माझा आज रिझल्ट आहे. माझं ना सारं झालं. आयाच नव्हतं लागत मी आधी. पाहुण्याला मी नाहीच म्हणू लागत होतं की बाबा मी काही येत नाही. लयच तुम्हाला वाटते तर तीच गावातच दवाखाना करून द्या, गोळ्या औषधा घेऊन द्या ना, तीच राहतो मी.
ते पुरलं असतं बाई. हा माणसानं येऊन सारं हे केलं. आता हा तमाशा करते घरी गेल्यावर. पण करे ना माझीवाले किती तमाशा केला चालते त्यानं. पण बाई मा पद्माले ते पाहुण्याले काही हे नाही केलं पाहिजे बाई. कसं भल्ला पचरट तोंडाचा माणूस आहे हा. गावभर बॉम्ब करीन. मग जवळचं नाव जाते एवढा मा श्रीमंत जवळ माणुसकीचा आहे. समधी बराबरी आहे बहीण या माणसाला काहीच बहिणीला अक्कल नाही ना डोकसं नाही कच नाही बाई या माणसाचं. कसाच कोण करते काय माहित बाई. आता गरीब का लोक नसतात काय गरीब का लोक नसतात पण इज्जतदार असतात हो बाई. लयच बाई लोचट सवय पडेल आहे बाई या माणसाला फुकटची खाची. त्या खासाठी आणि त्या फुकटचं रासाठी हालतात होती. लेकरं भेदारले चिमे चिमे लेकरं भिरी भिरी पाहतात. तेले का कळत नाही का काय कळत नाही लेकरायले. मनाला खराब वाटते बाई माल्या. असं जीवन नसलं पाहिजे बाई. खरं बाई खरं सांगतो ना. असा माणूस कायच पाप केलं तर बाई म्या म्हणून असा माणूस नशिबी आला. बरं माणूस तर माणूस एवढं मोठं पोट्टही बाई तर काही ढंगाचं नाही नेरा बापावरच गेलो बाई. हा एवढाले पोरं किती कामधंदा करतात. आणि साजरं पैसा कमावतात इज्जतदारीने जीवन जगतात. हा काय काय धाड भरली या पोराले. आता का साऱ्याले नोकऱ्यात असतात काय. दीड दमडीचा शिकला काही नाही. शिकला नाही तर याला नोकरी कोण देणार आहे. किती माय बोंबलो शिक रे बाबू शिक रे बाबू. शाळा शिक त्याले बोंब नाही पडली. अन आता त्याले कोणता काम धंदा करायची लाज वाटते त्याले. शरम लागते. फुकटची गिडाची नाही लागत त्याला शरम. सोड माय पिच्छा तिकडे जाऊ दे चाल. पद्मा येईन लेकरायला शाळेत नेऊन द्यायला गेली. काय त्याच्या शाळेत हो मला निकाल लागणार होता नाही लेकरायचा. हो ते निकाल लागून येतील लेकरं साजरे पास होतील हे होतील तर काय. चल आपलं कुठे मन होस तोंड घेऊन बसतं. लेकरं किती शायनी आहेत बाई. मला म्हणत आजी आमचा आजी काय हाय म्हणत माय कोणता काय हाय काय बोलतात बाई इंग्रजीत आपल्याला कळते नाही. निकाल हाय त्याचाच गेले माय शाळेत. चाल बाई धुतो तोंड घेत कुठे बसतो. आपली दलिंदिरी आयुष्याला पुरली. कोणाच्या घरात येऊन आपली दलिंदिरी लावू नये बाई. व मामीजी काय म्हणलं जावई बा. झाली का तुमची मीटिंग. पद्मा ते लेकराला शाळेत घेऊन गेली ना. ते लेकराचा निकाल लागणार आहे ना आज. तिनं सांगलं तुम्हाला तुमची मीटिंग चालू आहे म्हणून मी तिकडे काही आली नाही. ते म्हणे मा म्हणे काही भांडे कुंडे घासू नको म्हणे काही आवाज नको करू म्हणे त्याची मीटिंग चालू आहे. हो हो ऑफिस कॉल होता तो. हो बरोबर आहे. हो हे रिझल्टला गेली का मी तेच म्हटलं आली नाहीत अजून. बरं मी फोन लावतो. मलाही जायचं होतं पण ते आज अर्जंट कॉल होता तो. मग उशीर होत होता मुलांची घाई आणि ते टायमिंग असते त्यांचा रिझल्टचा. हो ना हो ना. मामीजी म्हटलं टेन्शन नका घेऊ तुम्ही. नाराज नाराज का राहून राहिल्या. नाही जी जवळ बा नाराज गिराज नाही बाबा. नाराज का आले आता पण मला माही शरम लागते. लाज वाटून राहिली मला खरं सांगतो. माझी वालेच लाज वाटून राहिली की माय आमच्याच्यानं तुमच्या एवढ्या चांगल्या तमाशाच की नाही म्हणा. काय नाही ना काय नाही त्या माणसाले काहीच नसते बापा. उगाच तमाशा करायला आला तो अति चांगलं चालू होतं समज. मी चालली गेली असती बाप्पा तुमच्या संग. आता तुम्ही गावा गेले तावागती तर तो माणूस आलाही नसता अति. तेच पुरलं असतं. शरम लागते मले. तुमचे एवढे सुशिक्षित लोक आजूबाजूचे लोकायले काय असं कळत नाही का. आणि घरात बी लेकरायले वाटते आजा आजा म्हणलं तर लेकरायला किती हरिक राहते आज्याचा आज्याचा मामाचा. पण काय करा बापा मला शरम लागते. बाकी काय नाही करू शकत मी. मामीजी ते कसं असते आपापले विचार असतात आणि आपापला स्वभाव असते. कोणाचं व्यक्तिमत्व आपण बदलू नाही शकत. त्यामुळे तुम्हाला काही त्रास करून घेऊ नका तुम्ही. आणि काही एवढं काही नका करू. काही नाही जाऊ द्या. ते सांगितलं मी त्यांना स्ट्रिक्टली जे मला सांगायचं होतं ते. कारण कसं आहे मी उगाच असा चुप राहणारा व्यक्ती नाहीये. तुम्हाला सांगतो. तुम्हाला वाटली असेल काही मामाजीला राग आला असेल तर येऊ द्या. मला काही फरक पडत नाही. पण माझ्या मनाला जी गोष्ट पटत नाही ती मी करत नाही. आणि जी व्यक्ती मला आवडत नाही किंवा माझ्या नाकातून एकदा उतरलं की उतरलं. मग त्याला मी माफी नसते. मी ते विचारच करत नाही मग समोरच्याला काय वाटते समोरच्याचं कसं. माझा रोकटोक स्वभाव आहे तेवढा.
त्याचा रागही आला कोणाला तर मला फरक पडत नाही. म्हणून मी त्यांनाही स्पष्टच सांगितलं की तुम्ही माझ्या घरात यायचं नाही. नाही बराबर आहे ना तुमचं, बराबर आहे. चुकलंच की चुकलंच ना. जगन्नाथचंही चुकलं, त्याच्या बाबाचंही चुकेलच आहे. पण म्हणलं जावई बा तुमच्या ऋणात राहणार नाही बापा मी. कसंही करून तुमचे पैसे मी फेडीन मी तुमचे पैसे. पण मी गॅरंटी नाही देत बापा आता माझ्या एकटीच्या मजुरीवर. आणि तुम्हाला सांगू का जावई बा, मी पैसे जमा करतो की नाही ते हे दोघे मुरदाळे माय मजुरी घेऊन घेतात आणि तिकडे उधळून टाकतात. मी बाईची जात, सांगा कशी काय करू? हा, नाही तर मी तुमचे पैसे फेडतो ना बापा. मामीजी, प्रश्न पैशांचा नसतो. पैसा काय आहे, त्या पैशासाठी मला काहीच नाही वाटत. पण एक हे असते ना, काहीतरी विश्वास असतो ना. हं? त्याला तडा गेली की मग मला पटत नाही. पैसा वगैरे तर पैशाचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी पैशासाठी कधीच काही म्हटलं नाही, म्हणणारही नाही. तुम्हीच काय, उद्या जगन्नाथही घेऊन आला तर मी त्याला म्हणेन की बा याच्यात तू तुझा बिझनेस कर, मला राहू दे. माझ्या हिशोबातून गेले ते पैसे, आता ते गेले. मी समजीन की कुठे देवा धर्माला दानच केले मी. हा, किंवा हरपले माझे पैसे. माझे पैसे हरपले असते तर मग मी कोणाला मागितले असते? असा विचार करणारा माणूस हो मी. पण विश्वास असते ना, ती तिथं मग मी हे नाही करत. जे गोष्ट माझ्या संसारासाठी योग्य नाही ते गोष्ट मी जीवनातून काढून टाकतो. म्हणून तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. पैशाचा अजिबात विचार करू नका. काही नाही, पैसा वगैरे काही नसते. फ्री राहा, जसं आधी चालू होतं तसं. आता मुलं जातीलच गावला, तेव्हा जा तुम्ही. तुम्हाला वाटलं जा होतं त्यांच्यासोबत परत या, वाटलं तर परत वापस या. तुम्ही इथेही राहिले तरी मुलांनाही चांगलं आहे. तसं मी माझ्या आई बाबांनाही म्हणत असतो की या इकडे, या इकडे राहा, मुलांजवळ राहा. पण कसं आहे, आता बाबाला असं वाटते की जमीन आहे बा, गावात घर आहे एवढं. आणि आता शक्यतोवर त्यांच्याच्यानं होते ना, तब्येती चांगल्या आहेत म्हणून ते तिकडे राहतात. नाही तर मी त्यांनाही इकडेच घेऊन येणार आहे. त्यामुळे तुम्ही काही तसं वाटून घेऊ नका. सांग बाई किती साजरा माणूस आहे. आणि एवढा साजरा माणसाले या माणसाने गमावलं आणि पोराने मला गमावलं. किती मदत करत होता, सल्ला देत होता साजरा. किती साजरा भरभक्कम आधार होता मा पोराला जवायचा. एवढा साजरा जवाई मा पोरानं सांग काय विचार केला नाही. साजरे लोक जीवनात भेटत नाही, आणि भेटले तर ते टिकवता नाही आलं तर आपल्यासारखं कम नशिबी आपणच. पद्मा, पेढे वगैरे का नाही आणले? मुलांचा रिझल्ट अरे बापरे, त्या तेजसचा 3rd रँक आला. ते पोरग सकाळपासून डोकं खाऊन राहिलं माझं. सकाळी नाटकच केलं. तुम्ही ऑफिसचे ते तुमचा कॉल सुरू झाला, येतच नाही म्हणे, रिझल्ट नाहीच नाही येत म्हणे. मी म्हणे माझं पोट दुखते म्हणे, कारण सांगत होतं. आलं माझ्या लक्षात ते की रिद्धी म्हणत होती की मम्मी त्याचा पेपर चांगला नाही गेला, त्याला असं वाटते आपण नापास होतो. दिलं त्याला कसं तरी. तिथे गेल्यावर मग त्याचे मित्र, ते याचा पहिला नंबर आला. आणि तो सौरभ आहे की सौरभ, ते त्याची मम्मी भेटली होती आपल्याला त्या दिवशी मार्केटमध्ये, तो 2nd आला आणि हा आपला 3rd आला. एवढा गाल फुगून बसला तिथं. म्हटलं का रे काय होती 3rd आला तो? नको, हे दोघं पुढे गेले, असं झालं तसं झालं. येताना म्हटलं मग स्वीट मार्ट मध्ये गेलो आम्ही. तिला छान A+ मिळाला. ती A+ वरच खुश आहे. तिला काही घेऊन देत नाही, मला A+ मिळाला, मला A+ मिळाला. याला म्हटलं मिठाई घेतो, अजिबात घ्यायची नाही म्हणे. माझा 3rd नंबर आला, मी 3rd आलो आणि ते दोघं माझ्या पुढे गेले आणि असं झालं. तो जल घेऊच नाही दिलं बाई, दांगडो केला तिथं. हे म्हणे घे, तो म्हणे नाही. त्या रोडवरच दांगडो. शेवटी तसंच ॲटो बसलो, नेटात चाललं. म्हटलं जाऊ दे, संध्याकाळी पप्पाला आणायला लावतो. पप्पा, ते आली. ये बाई ये, काय झालं, कसा लागला रिझल्ट? मस्त, बाईचा A+ मिळाला बाईला. पप्पा, तुम्हाला आनंद झाला ना मला A+ मिळाला? पप्पा मला कॉंग्रॅच्युलेशन म्हणा. कॉंग्रॅच्युलेशन, बाईला A+ मिळाला. कोणाला नाही म्हणायला लावून राहिली. येता येता खाली सोसायटीत वॉचमन काकाले, काका मला A+ मिळाला, मला कॉंग्रॅच्युलेशन म्हणा. तोंडानच चालू. दूधवाले भेटले, लिफ्ट मधून आलो ना, जिन्यातून आलो, ते चालले होते. दूधवाले काका मला A+ मिळाला, मला कॉंग्रॅच्युलेशन म्हणा. म्हणानच तोंडानच म्हणते मला म्हणा. अगं मम्मी, मग त्यांना कसं माहिती असणार आहे का? ते माझ्या स्कूल मध्ये थोडी आले होते. मग त्यांना कसं माहिती की
रिद्धीला A+ मिळाला. रिद्धीला कॉंग्रॅच्युलेशन म्हणावं लागतं. पप्पा, मम्मीने पेढा घेतला नाही, मिठाई सुद्धा घेतली नाही, कुठलंच काही घेतलं नाही. पप्पा, दादा फेल झाला म्हणून मम्मीने काही घेतलं नाही. ओ बाई, काही म्हणून कोणाचे पोरग तसं दांगडं करून राहिलं. दादाचा 3rd नंबर आला. मूर्ख, फेल झाला का तो? काही बोलत राहते. मग तो असा गुमसुम का बसलेला आहे? काही नाही, 3rd वगैरे, तो फेल झाला. रिद्धी तसं म्हणू नये, दादा नाराज होते ना मग. पप्पा, मम्मीने पेढा घेतला नाही. मी रिझल्टला जाताना देवबाप्पाला पण म्हटलं होतं की देवबाप्पा माझा A+ येऊ दे, मी तुला एक पेढा देईल. मम्मीने पेढाच नाही घेतला. मग मी आता देवबाप्पाला काय देऊ? चीटिंग होईल ना हे? मी त्यांना देतो म्हटलं ना, आणि नाही दिला तर मग चीटिंग होईल ना हे? पप्पा, मला पेढा आणून द्या ना. काऊन पद्मा, काऊन नाही घेतले पेढे? मग बाईचा एवढा चांगला निकाल लागला तर. आणि तो कोण सुन आहे बाबू? गाजी, तो फेल झाला, नापास. थांबू तू, बेण्या नाकाचे कांटूच तुला चांगलं. मी नापास झालो का? काही पण सांगते कोणाला. नाही गाजी, माझा 3रा नंबर आला, माझा 3रा. बाबा 3रा नंबर आला का? ओ माय बाई, किती साजरं. पद्मा, कोण नाही पेढा आणला मग लेकराच्या इतका चांगला निकाल लागला तर? बरं, आता आणतो आम्ही. आता चला रे पोरो, चला मस्त पेढे आणू आपण. चल बाई, चल तेजस. 3rd नंबर आला आणि तुझा यार 3rd रँक आला तुझा. बापरे, माझा तर कधीच नाही आला, कधीच नाही. मी कधीच 3rd रँक वर आलो नाही. माझा पोरगा 3rd रँक वर आला. वा रे वा, बढिया, अभिनंदन बेटा, खूप छान. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा अभ्यास कर. चल आता आपण मस्त मंदिरात जाऊ, पेढे आणू, पेढे देऊ सर्वांना. खरंच पप्पा? अरे बाबा, मी किती वेळची तुला सांगून राहिले की 3rd रँक काही सोपं नाहीये. किती चांगला अभ्यास केला तू या वर्षी. चांगला आहे, पुढच्या वर्षी याच्यापेक्षा अभ्यास कर. नाहीतर काय तो यार. अरे वा, आपल्या खानदानाचं नाव रोशन केलं. आबाजीला फोन लाव. आबाजीला सांग मला 3रा नंबर आला म्हणा माझा. पाय आबाजीला किती हरी घेते. हो, आत्ता लावतो.